अधिक चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यावेळेला आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि अंजली दमानिया यांच्याबरोबर आपण थेट या संपूर्ण प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत. खूप खूप स्वागत अंजलीताई आपलं. माणिकराव कोकाट यांचा गेम ओव्हर म्हणजेच ते आउट आणि मग आता धनंजय मुंडे इन असं जर राज्याच्या राजकारणामध्ये गणित मांडण्याचा प्रयत्न सुरू असेल तर ते किती भीषण आहे हे आज महाराष्ट्राला जाणून घ्यायचं. आधी मी पहिल्या मुद्द्याबद्दल बोलते, म्हणजे कोकाटेंबद्दल बोलते. कारण धनंजय मुंडेंना जर आणलं परत जर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तर मात्र मी जसं आता थोड्या वेळापूर्वी ट्विट देखील केलं की मी देवेंद्र फडणवीसांना या जन्मात माफ करणार नाही. कारण अशा व्यक्तीला जर त्यांनी पुन्हा मंत्रिमंडळात आणलं तर खरंच त्यांना राईट ऑफ करण्याची पाळी आली आहे आता, असंच म्हणावं लागेल. तर आता आपण पहिल्या मुद्द्याकडे परत येऊया की हे जे कोकाटे रामायण जे झालंय की ते अतिशय गरीब असे जे आर्थिक दुर्बल असलेले जे सदनिका होत्या, ज्याच्यासाठी कोकाटेंनी त्या आर्थिक दुर्बल सगळ्या सदनिका स्वतःच्या घशात घालण्याचा जो प्रयत्न केला, ज्याच्यासाठी ही सगळी केस झाली त्यांच्यावर. तर खरं तर कसं आहे, कायदा काय सांगतो आपण त्याच्याकडे येऊया. नक्की. पहिलं तर कायदा म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट याच्यातला सेक्शन 8 जो आहे तो आधी असं म्हणायचा की बाबा एखाद्या आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्याच्यात त्याला 2 वर्ष किंवा त्याच्याहून अधिक शिक्षा झाली तर अशा लोकांना त्याची शिक्षा ही म्हणजे जर कन्व्हिक्शन झालं तर आपोआप ते आमदार म्हणून डिस्क्वालिफाय होतात. बरोबर आहे. पण सुरुवातीच्या याच्यात लोअर कोर्टने त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली तरीही विधिमंडळाने कारवाई केली नाही. त्यानंतर कोकाटे अपील मध्ये वरच्या कोर्टात गेले आणि तेव्हा खरं तर कसं असतं की एक सेक्शन 8(4) होता. तर ह्या सेक्शन 8 मधला जो 8(4) हा कलम होता, याच्यात काय मुभा होती की बाबा 3 महिन्याच्या आत जर तुम्ही वरच्या कोर्टात अपील केलं तर तुमची आमदारकी रद्द होत नाही, तर तुम्हाला ती आमदारकी ठेवता येते. तर तसं ते अपील झालंय का, आता ह्या तारखा सगळ्या बघाव्या लागतील. पण आता हे जे 8(4) सेक्शन आहे तो सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आहे. म्हणजे अल्ट्रा व्हायरस आपण ज्याला म्हणतो तर तो आता पूर्णपणे रद्द झालेला आहे. तर रद्द झाल्यामुळे जर ह्या व्यक्तींना आता कुठलीही मदत हवी असेल की कुठलाही दिलासा हवा असेल तर त्यांना दिलासे काय मिळू शकतात, तर एक अटकेपासून त्यांना बेल मिळू शकतं. बरोबर. याच्यात फक्त अटक हा भाग डिसाइड होईल. पण जर त्यांना त्यांची आमदारकी परत ठेवायची असेल तर त्या कोर्टाकडे कन्व्हिक्शन आणि सेंटेन्स या दोन्ही गोष्टीवर स्टे जोपर्यंत मिळत नाही, वरचं कोर्ट हे या दोन्ही गोष्टीला स्टे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हे त्यांना करणं शक्य नाही. त्यामुळे आताच्या घटकेला त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद हे दोन्ही रद्द करणं हे विधिमंडळाला म्हणजे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते करतीलच. पण आज आपल्याला माहितीये की त्यांनी असं सांगितलं की आमच्यापर्यंत अजून ती ऑर्डर आली नाहीये. ऐकून गंमत वाटते की आता काय कोर्ट यांच्या घरी येणार का यांना द्यायला, का मंत्रालयात येणार द्यायला. या सगळ्या ऑर्डर्स ऑनलाईन आहेत. बातम्या जेव्हा दाखवतात ऑनलाईन ऑर्डर डाउनलोड करायला कितीसा वेळ लागतो. आता नाशिकचे जे SP आहेत, CP आहेत, ते स्वतःला फार अगदी सिंघमचा अवतार समजतात. तर मग आताच्या घटकेला काल ही ऑर्डर आल्यानंतर आतापर्यंत ही कारवाई का झाली नाही, कारण ऑन पेपर तरी त्यांना लीलावतीत जाऊन अटक करणं गरजेचं होतं. आता खरं तर लीलावती सारख्या ठिकाणी हे आर्थिक दुर्बल माणूस काय करतोय असा प्रश्न देखील आपल्याला पडतो की तुम्ही जेव्हा सदनिका घेता तेव्हा स्वतःला आर्थिक दुर्बल म्हणवता आणि एका श्रीमंतांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःला ऍडमिट करून घेता, तुम्हाला लाजा कशाने वाटत. आता तुमचे इलेक्शन ॲफिडेव्हिट मी 2019चं बघितलं 21 कोटी संपत्ती होती, 2024चं बघितलं 48 कोटी संपत्ती आहे. ज्या व्यक्तीच्या 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमिनी आणि 2 कोटीचं सोनं आहे, तो व्यक्ती आर्थिक दुर्बल लोकांच्या सदनिका जर लाटत असेल तर काय किती म्हणजे किती लाजिरवाणं आहे हे सगळं. आणि त्याच्यात जेव्हा आपण हे राष्ट्रवादीच्या लोकांना आपण ऐकतो की आम्ही वरच्या कोर्टात न्याय मागू, आम्ही मांडणी केली नाही. अरे मांडणी काही केली तरी कुठलंही कोर्ट आंधळं नाहीये की यांना कुठल्याही प्रकारची मुभा देतील किंवा दिलासे देतील.
तर हे जे आहे ना, अतिशय घाट किळसवाणी राजकारण चाललंय. पण त्याचं जे टायमिंग आहे, की आज यांचा निर्णय येणं आणि ताबडतोब धनंजय मुंडे दिल्लीला जाणं, अमित शहांची भेट घेणं, काय चाललंय हा? हे म्हणून मी आज ट्विट केलं केवढं मोठं, हो. की ज्या माणसानी आधी राग घोटाळा केला, बीड बँकेला बुडवलं, सगळे म्हणजे एकानंतर कृषी फ्रॉड केला, जो मी स्वतः बाहेर काढला होता. कराड सारख्या व्यक्तीला मोठं केलं, ज्यांनी लूटपाट, दहशत आणि सगळ्यात म्हणजे त्या अवादा कंपनीकडनं खंडणी मागितली. आणि जसं धनंजय मुंडे आज म्हणालेत, की अशा कराडला जर आज कुठली आणि धनंजय मुंडेना जर आज पुन्हा मंत्री केलं, तर जी दहशत निर्माण होईल ना, असे 100 कराड तयार होतील आणि जी दहशत बीडमध्ये माजेल ना, याला देवेंद्र फडणवीस कारणीभूत असतील. म्हणून मी ते आज ट्विट केलं, की याच्या पुढे जर परत हे मंत्री पदावर आले, तर आम्ही तुम्हाला यावर कधीही माफ करणार नाही. बरोबर आहे. मी निश्चित पोटतिडकीनं तुम्ही हा मुद्दा मांडताना दिसून येत आहेत आणि या सगळ्या गोष्टी आज महाराष्ट्रासमोर ठेवताय. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की कोकाटेंचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोर्टाच्या आदेशाची